नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. सर्वांचं स्वागत आहे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सर्वांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहील. तर एकंदरीत पाहिलं तर PM किसान योजनेचा जो पुढील हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होणार आहे का आणि कधी मिळणार आहे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहूया. ते वेळ न लावता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा, विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे की PM किसान योजनेचा जो हप्ता आहे, पुढील हप्ता तो आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे का आणि PM किसान योजना जी योजना आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून जे हप्ते आहेत ते हप्ते मिळणार आहेत का या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहू शकता. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सर्वांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील. चला तर वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करतोय. अत्यंत महत्त्वाचा अपडेट असा आहे की PM किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आतापर्यंत हप्ते मिळत आलेले आहेत. पुढेही हप्ते सुरू राहण्यासाठी शेतकऱ्यांना महत्त्वाचं म्हणजे EKYC असेल. EKYC पूर्ण करणं फार महत्त्वाचं आहे. आपण जर EKYC पूर्ण केली नसेल तर हप्ते तुम्हाला रोखू शकतात. त्या अनुषंगाने आपण हे काम करणं फार महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं म्हणजे आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं असे अपडेट आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. त्यामुळे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर तुम्ही सबस्क्राईब करा. जो बेल आयकॉन आहे तो ऑल प्रेस करा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स मिळत राहतील. मित्रांनो, PM किसान योजनेचा जो पुढील हप्ता आहे तो आता येणार आहे आणि येण्यासाठी शेतकऱ्यांना मुळात 3 कामं करणं गरजेचं आहे. EKYC असेल, आधार सेडिंग स्टेटस असेल ते यस असणं गरजेचं आहे, लँड सेडिंग स्टेटस यस असणं गरजेचं आहे. महत्त्वाचे 3 अपडेट आहेत. हे तिन्ही कामे तुम्ही पूर्ण करा आणि PM किसान योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता. आता पुढील हप्ता तुमच्या खात्यावरती आता मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, लवकरच हे हप्ते आता तुमच्या खात्यावरती येऊन जाईल. व्हिडिओला लाईक करा. पुढील जो हप्ता आहे तो तुम्हाला मिळेल. धन्यवाद. जय शिवराय.